हाय हॅलो गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आता सकाळच्या 10 वाजलेले आहेत. आज म्हणावाशी थंडी नाही. आणि आज आज कशाच्या पोळ्या केल्या ते माहिती आहे का? कालच म्हणलं होतं शेंगाचं कूट करताना म्हणलं शेंगाच्या पोळ्या आहेत की आज तयार झाले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10-12 पोळ्या आहेत. महाराष्ट्रातली पहिली नातायची आजीची एवढी काळजी करते काय. स्वेटर बिटर घालून बघा आज तयार आहे. थंडीच आज लय भारी आहे. सुरक्षा, थंडीची सुरक्षा बघितली का? स्वेटर घालून त्याला केस वाढायचं तेल आहे बघ. तुझ्यापेक्षा जास्त केस आहे ती आवाजी काय. जास्वंदीचं तेल आहे. केस बघ कशी आहे ती. म्हाताऱ्या माणसावर पण केस कशी ठेवली ती एक नंबर. केसांचा माप बघ माप. मग थंडी आहेच की. या स्वेटर काढू नको बरं का, दिवसभर राहू दे. आता तुझ्याच नावावर झाला स्वेटर ते. आता अजिबात काढू नको. आता येणं घेतलेलं आहे ना. सापडला का तुला आता स्वेटर? आमच्या घरच्या ज्या महिला मंडळ आहे ना त्यांना फक्त भांड्यांचाच लय नाद आहे. कांबळे ताईनं काय केलं माहिती आहे का? उन्हात थांबली आहे बिचारी. तेलाची डबी असते, तेलाची डबी ती सगळी 10 रुपयाला विकली. आणि काय घेतली नाही, पैसे घेतले बरं. नाही तर मग पातेलं घे, जर्मनची पातेलं घे. कुकर आवडलेला पण काय कुकरचा मेळ बसला नाही. आई दिवसभर आईची थंडी जात नसते अजिबात. उन्हात बसते. आता पण मग काय घातले हे आहे का काय म्हणते त्याला? कार्प बांधले. कार्प. शेंगाच्या पोळ्याबरोबर आज वांग्याचं भरीत पण आहे. वांग्याचं भरीत आणि ती काय कोथिंबीर आहे. सांबर आहे. पण थंडीचं एवढं कुठं खातोय आपण? तसं खाय थोडं. शेंगाची पोळी तेवढी आवडते आपल्याला. ती एक खायली 1-2 दुपारी संध्याकाळी. पण जास्त जेवण कुठं जाते आता उन्हात. आता सावलीत बसल्यावर उलट जास्त थंडी वाजते. आजी बघा कशी बसते. उन्हात बसते का एवढं उन्हात? सकाळच्या उन्हात बसायचं. आता 12 वाजले ते. डोकं दुखते ते उन्हात बसल्यावर. बहिणीने काय केलं माहिती आहे का? एक पातेलं भरून पाक केलाय सगळा काय साखरेचा. आणि त्याच्यात गोड लोणचं करायला लागले. इतका भयंकर जर पाक केलाय ना. लिंबू तर बघ घेऊ मग ते हे झालेलं आहे. खराब आहे का काय? हा उकडून घेतलं ना. ताजं लिंबू होतं का पण? अव्वा कशी झाली शेंगाची पोळी? छान झाली का शेंगाची पोळी? मला जेवलं का म्हणून विचारते. ती कपाटाला चावी कशी ठेवली ती? सगळे कागद घेऊन तसेच गेली आहे. हां आणि कपाटाला चावी विसरून गेली. कसं काय असं ह्या लवकरच एवढं विसरायला लागल्यावर कसं आहे? हां कपाटातले कपडे गायब झाल्यावर काय करणार? गडबडीत तसंच म्हणलं 1 तास झालं म्हणलं कांबळी येऊ दे मग सांगतो. ती चावी तशीच ठेवून गेली. काय तुझं रोज आठवड्याला रोज तुझ्या बँकेची कामं काही संपत नाही. ही अशी करते आहे का? बघा चावी आईला सांगतो थांबतो. आई इथं बसली. काय केली सकाळी तिने? काय केली माहिती आहे का? चावी कपाटाला लावली. कशी लावली कपाटाला चावी? कशी लावलेली थांबा तुम्हाला दाखवलं. काय केली आईनं? अशी कपाटाला अशी चावी लावली. अशी ठेवलेली. अशी काय करते? चावी अशी लावते गडबडीत कागद घेते असं आठ निघून पळून जाते. मग पाठीमागे मग मी आईला काय म्हणलं ह्याच्या अगोदर पण असंच केलं 2-3 वेळा आणि अशी तुका लक्षात राहत नाही. आणि मग काय करते ती? काय तर गेलं चोरीला गेलं, कागद गेली, कपडे गेली, मग कसं करायचं सांगा बरं? असं करते आहे. आणि आपण एखाद्या वेळेस समजा आम्ही घरात कोण नसलो आणि कपाटाला चावी अशी ठेवली तर कोण आलं गेलं कोण बघतंय? म्हातारा माणूस तर एकटा आपलं बाहेर बसून असते काय. ठीक बरं जाते मग चोरीला काय करते मग. म्हणजे ही हसण्यासारखी गोष्ट आहे काय. पण कपाटाची चावी विसरून जाणं म्हणजे लय अवघड, लय मोठी रिस्क आहे काय. असू दे आता अशी चूक झाली परत चूक करू नको. आई समोर आहे तर काय त्याच्यामुळं परत अजिबात विसरायचं नाही. असू द्या कांबळीताई. होत असतं असं वयाच्या मानानं होत असतं. द्या जेवण. छान जेवण दिले कांबळीताईनं बघा. असं चांगलं जेवण करते पण बाई विसरूनच जाते. काय करावं? काय केले आज बघा. दिसायला लागले भारी. हे बटाटा आहे का दोडक्याचं दिसतंय? ही भरीत, ही डाळ, चपात्या, शेंगाच्या पोळ्या. बाप रे मला वाटतं माझ्यासारखी आयुष कोणाची नसेलच. बहिणी एवढं चांगलं करून खायला घालते त्या आणि कपाटाच्या चावी विसरून जाते त्या. गडबड झाली म्हणजे गडबड करायचीच नसते हो. जेवण करायचं केले का जेवण? आईचा सकाळपासून काय चालू आहे का माहिती नाही. ते जास्वंदीची फुलं आहेत ना ती पॅराशूटची बाटली काय करते ती अर्धी संपवते ती. जास्वंदीची फुलं टाकते ती, तेल करते ती आणि ती डबल तेल. गडबडीत काय करतो मी बुदलीतली एकदा घेतोय आणि त्या पॅराशूटमधलं एकदा घेतो. असं आता लई जोरात भूक लागली. एवढं चांगलं खायला आहे. आणि आता जेवण करायचं आणि छानपैकी जरा दुपारचा एखादा पिक्चर बघायचा. मग 4 वाजता चहाच प्यायचा डायरेक्ट. चहामध्ये काय मीठ टाकते का काय? तू शेंगाची पोळी घे की चहासोबत खायला. तू खाते काय? नको. ते पण गोड हे पण गोड. संध्याकाळ झाली आणि हिवाळ्यात काय चाललंय अलीकडे चंद्र आहे ना दिवसासुद्धा दिसायला लागला हे का. चला लाईट पण चालू झाला आहे. स्वयंपाक पण चालू झाला आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.
भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद, जय महाराष्ट्र.